जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आदिशक्ती श्री संत मुक्ताई साहेबांच्या पालखी सोहळ्याचे मुक्ताईनगर शहरात भव्य स्वागत करण्यात आले. आगमन सोहळा समितीतर्फे आयोजित दिंडी स्पर्धेने शहरामध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण केले होते. पाहुयात क्षणाक्षणाची अपडेट केवळ मुक्ताई वार्तावर. श्री संत मुक्ताई पादुकांजवळ सदाशिव पाटील यांच्याकडून खिचडी महाप्रसादाचे वाटप, तर नवीन मुक्ताई मंदिर येथे आलेल्या दिंड्या व भाविक भक्तांसाठी बेसनपोळी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संत मुक्ताई पालखी सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र जुनेगाव यांच्यातर्फे संपूर्ण पालखी मार्गावर सुंदर अशा रांगोळ्या काढून आईसाहेब मुक्ताई यांच्या चरणी रांगोळ्यांची सेवा अर्पण करण्यात आली. यासाठी सुमारे सेवेकरी महिलांपैकी 25 महिला भगिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि अतिशय भक्तिभावाने तसेच श्रद्धेने सर्व माता भगिनी या संत मुक्ताई साहेबांच्या पालखी मार्गावर रांगोळ्या काढून त्यांची भक्ती व सेवाभाव दाखवून देत होत्या.
स्त्रियांनी आपापले नागरिकांनी काळजीपूर्वक सांभाळा. सांगावं झालंय ते संसद तुम्हाला भेटा येत आहेत वाघावर बसून समजा शेवटच्या जगला तरी सोळ्याची आहे आपल्याला भेटायला तर हवं.
सर्व धावून संतांना सूचना ठिसे कापू अचोरांपासून सावध राहा. स्त्रियांनी धन्य धन्य आमच्या आईसाहेब अभिषेक पंढरपूरच्या प्रवासाने आपल्या निवासस्थानी आज पोहोचताना आणि लाखोच्या संख्येनं जनसमुदाय लोटलेला आहे. दिंडी क्रमांक 84 सद्गुरू Yeah.
असलेलं हे स्थळ, ज्या स्थळाच्या दर्शनाची अभिलाषा देव भक्त यक्ष किन्नर ऋषी मुनी सगळे तीर्थ धर्मपाल ज्या स्थळाची आशा करतात असे श्री क्षेत्र मुक्ताईनगर जिल्ह्यामध्ये आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा 2025 आषाढी वारी श्री क्षेत्र मुक्ताईनगर तापीगीर ते भीमातीर पंढरपूर पुन्हा भीमातीर ते तापीगीर सलग जाणे आणि येणे. अभिगमन या शब्दाचा अर्थ आहे केवळ जाणे नाही, जाणे आणि मूळ स्थानाहून परत येणे. जिथून आपण गेलो ते भक्तीचं अंग आहे, त्याला वारी म्हणतात. आणि अशी आईसाहेबांची 2025 आषाढी वारी 318 वर्षाची परंपरा आणि ती परंपरा जोपासत आपण आईसाहेबांचा हा पालखी सोहळा, पंढरपुराचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, कुंडलिकाचा निरोप, प्रदक्षिणा, गोपाळपूरचा काला, संतांना सामोरे, हा सगळा विधी वारकरी संप्रदायामध्ये परंपरेनुसार आपण अनेक वर्षापासून करतो आहे, आजही केला. आणि तो सगळा करून आपल्या मूळ स्थानाला आपण येऊन पोहोचलो. आज मुक्ताईनगर ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व गाव जे असतील त्या सर्व गावकऱ्यांनी आपल्या परिसरातील सगळ्या सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी या सगळ्यांच्या सहकार्याने माता भगिनी पोळ्या करून देण्यापासून तिथं भाजी करून तुमच्या पात्र वाळेपर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ते सर्व मंडळी ऐकतात. त्याच्यामध्ये सर्व आबाल वृद्ध लहानापासून तर मोठ्यापर्यंत या गावातील सगळे गावकरी, पंचक्रोशीतील सगळे ग्रामस्थ, माता भगिनी, लहान थोर मंडळी, पत्रकार मंडळी आणि सर्वांच्या सहकार्याने आणि या सोहळ्यामध्ये हे वैभव वाढवण्याकरता ज्यांचा प्रयत्न आहे असे सगळे दिंडी ज्यांनी आपल्या आणल्या, दिंड्या खूप लांबून लांबून दिंड्या आणल्या. आई साहेबाच्या कुटुंब प्रेमापोटी ते इथपर्यंत आले आणि सर्वांच्या सहकार्याने सोहळा इथं आपण फिरवला. आणि विशेष करून त्यांनी 2 महिने माझ्यासोबत, आईसाहेबांसोबत जे चालले म्हणजे सामान्य आपण समजतो तेवढं एक कठीण नाही, सोपं आहे. तुम्ही समजता गेले फक्त 2 महिने यांना टाईम होता, गेले. खूप या विचाराला पूर्ण नेण्याकरता, सिद्धी जाण्याकरता खूप इंटरप्शन, खूप अडथळे, खूप घाट आहे. पहिला घाट तर पहिला घरांचाच घाट असतो उंबरठ्याचा, तोच कोणी ओलांडू शकत नाही, तो त्यांनी पार केला. दुसरा राजूरचा घाट पार केला बुलढाण्याचा, आहे की नाही. तिसरा हत्तीचा केला, पुढे आणखी केळवतचा, आनंदगडचा, मांजरसुंबा, हा ऐका. परतीला सुद्धा जाताना 3 घाट, येताना 4 घाट आणि घरचा एक उंबरठ्याचा घाट, असे अनेक घाट पार करून आई साहेबांसमवेत जे 2 महिना राहिले पायरी वारकरी, जे मतांधारी असतील, नाळकरी असतील, आपल्यासोबत असलेल्या माता भगिनी असतील, रथावर छत्रधारी असतील, चौकदार असतील, मतांधारी जे काही आपल्या सोहळ्यासोबत आहेत त्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने आज ताकद मुक्ताबाईने आपल्याला सांभाळलं. हे सांभाळलेले संती भगिनी सरी सांभाळले सांभाळले अनाथा. आणि या सगळ्या पालखी सोहळ्यात आदरणीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या या उत्स्फूर्त स्वागताच्या खऱ्या अर्थाने आपण आलो. आता काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल. काल्याच्या कीर्तनानंतर आपल्या सगळ्या दिंड्यांचं जे काही प्रमाणपत्र आहे, त्यांचे काही बक्षीस आहे. बक्षीस हा भाग काही फार मोठा, तो 2 भाग आहे. कोणीही बक्षीस हा करता इथं येत नाही. इथं फक्त आईसाहेबांच्या प्रेमापोटी आपण सगळे आलेले आहोत. आईसाहेबांची फार मोठी कृपा आहे. कोण जर विचार करतो मुक्त म्हणजे काय आहे, कोण आहे, सांगतो. आपल्या मनाप्रमाणे, कल्पवृक्षाप्रमाणे, आपल्या मनोगताप्रमाणे, आपल्या मनात ज्या काही संकल्पना होतात त्या निर्विघ्नपणे सिद्धीस दिला. त्याचं नाव काल एवढा पाऊस होता की आपण निघालो तर पाऊस, रस्त्याने पाऊस, गावात पाऊस, 8 दिवसापासून पाऊसच पडतो. मला उद्धव महाराज कसं काय म्हटलं काहीच होणार नाही. आईसाहेब काय, आज आईसाहेबांच्या कृपेने आजूबाजूला पाऊस आहे, रायगडला पाऊस पडला, आजूबाजूला पाऊस आहे, आणि मुक्ताबाईला वाटलं आपले लेकर एवढ्या उत्साहाने जर करत असतील तर त्यांच्या उत्साह पाणी शक्ती कोणाची आहे, आदिशक्ती. एवढ्या
4-5 किलोमीटरचं चलन म्हणून मुक्तावे करत नाही. पुऱ्या ब्रह्मांडाचं तिन्ही लोकांचं सृष्टीचं चलन आणि वलन करण्याची शक्ती ज्या मुक्तामध्ये एकवटलेली आहे ते काही सामान्य दैवत नाही. आपल्याला एवढीच विनंती आहे, एवढं विस्तीर्ण आणि व्यापक असलेलं दैवत आपण आपल्या विचाराने शिक्षित करू नका म्हणजे झालं. सगळे यामध्ये प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल दाते आश्रयदाते पालखीला खांदा देणाऱ्यापासून तर पालखी ओढणाऱ्यापर्यंत 4 पायात असतं तर 2 पायात पशुचे सुद्धा आभारात नाव ते बैल 2 महिने चालले 600 किलोमीटर जाणे 600 किलोमीटर गेले. ते पहिल्या सुरुवातीला सांगितलं तुम्ही समजता तेवढं हे सोपं वाटते आपल्याला सोपं, पण हे सोप्यातील कठीण आहे. दिसायला सोपं पण असायला कठीण. तशी साथ नाही, दिसते सोपं. सामान्य गोष्ट 2 महिने प्रत्येक क्षणाला येणाऱ्या वाहनाला सामोरे जात असताना रात्री अपरात्री कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार तिथं स्वातंत्र्य आदिशक्ती मुक्ताबाई भैयासाहेब आपण सगळे महत्व मुक्ताबाईंच्या कृपेने माकोळ्याला चावण्याची सुद्धा मुक्ताबाई आज्ञा देते. कोणाला विंचू नाही बरं, विंचू साप तर पुढचा विषय आहे. त्या कागदाला फाट्यावर इतके माकोडे असतात, माकोडे असताना एकही माकोडा तुम्हाला चावून याचा अर्थ काय आहे की मुक्ताबाईची त्यांना आणि मग इतकं फुलासारखं भैयासाहेब फुलासारखी वाढी झाली. फुलासारखं मुक्ताबाईने आपल्याला नेलं निर्विघ्नपणे पर्यंत पोहोचवलं. ही आदिशक्ती मुक्ताबाईची असीम अपार अपूर्व इथं बसलेल्या लोकांनाच नाही तर सगळ्या परिसरातील लोकांना या सोहळ्यामध्ये जे जे सहभागी झाले त्या सगळ्यांना ती अनुभूती आहे. आणि अनुभूती आदिशक्ती कोणा जर विचारलं का मुक्ताबाई आहेत का, आहेत ना. प्रत्यक्ष मुक्ताबाई आपल्या सोबत चालतात म्हणून आपण आलो, प्रत्यक्ष मुक्ताबाई आपल्याला शक्ती देतात म्हणून चाललो. इतर संतांपेक्षा मुक्ताबाई चिरंजीव असल्यामुळे आदिशक्ती मुक्ताबाई बोट धरून तुम्हाला नेतात आणि बोट धरून आणतात. आणि म्हणजे आपलं भाग्य आहे असं आई साहेबांचं बोट आपण सोडू नका. तुम्हाला विनंती काय, एकदा मुक्ताबाईचं बोट धरलं की मुक्कामाला पोहोचवण्याची ताकद मुक्ताबाईच्या बोटामध्ये आहे. आपल्याला विनंती आहे आता कोणाचंही बोट धरण्याचं आपल्याला काही कारण नाही आणि मुक्ताबाईचं बोट सोडण्याचं आपल्याला कधीच आपल्याला बुद्धी होणे की आई साहेब तुमचं बोट आम्ही धरलं आम्हाला ते मिळालं. मुक्ताबाईचा पदर आपल्याला प्राप्त झाला. एवढा विस्तीर्ण पदर आहे मुक्ताबाईचा की त्या पदरामध्ये ऊन वारा पाऊस हे तर सामान्य गोष्टी आहेत. याच्या पलीकडे जरी संकट असले तरी त्या संकटाला सामोरे जाऊन तुम्हाला सहनशक्ती प्राप्त करून देणारा पदर मुक्ताबाईचा आहे. आपण तो पदर सोडायचा नाही, ते बोट सोडायचं नाही. मुक्ताबाई सुद्धा आपलं ते सोडण्याकरता सद्बुद्धी माझी कृपबुद्धी द्यायची नाही. तो पदर त्या पदराखाली राहण्याची, त्या कृपेच्या पाकळखाली राहण्याची, त्या बोटाला धरून राहण्याची सद्बुद्धी आणि शक्ती मुक्ताबाईने द्यावी एवढी मुक्ताची प्रार्थना करतो. ज्या मुक्ताबाईने सगळं वैभव आपल्याला प्राप्त करून दिलं त्या मुक्ताबाईचा मुक्ता प्रेमाने आपण काय जप करू. मुक्ताबाईच्या जपामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. मुक्ताबाई तुम्ही असं म्हटलं, अहो मुक्ताबाई रे मुक्ताई नगर जरी म्हटलं तुम्ही, एसटीचं बोर्ड जरी वाचलं मुक्ताई नगर तरी काय फल आहे का. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करेल सदा. एसटीचं बोर्ड मुक्ताई नगर वाचलं, तहसीलचं बोर्ड मुक्ताई नगर वाचलं, मुक्ताई नगर म्हणून तुमचा उद्धार आहे. ऐका, मुक्ताई नगर म्हटलं जो जप करेल सदा तो जाईल, त्या पदाला नाही मोक्ष पदाला जाईल. सायुज्य संपदा हे वैभव कोणाला प्राप्त होत नाही. मुक्ती मोक्ष हे बोलण्याकरता सोपं आहे, मिळवण्याकरता कठीण आहे. आपल्याला मुक्ती मिळू शकते पण मुक्ती मिळत, कारण मुक्ती मिळण्याकरता मनुष्याला ज्ञान प्राप्त असावं लागते. ज्ञान टिकण्याकरता विरक्ती लागते आणि हे सगळं किती कठीण आहे. पण मुक्ताबाई म्हटलं, मुक्ताईनगर म्हटलं की तुम्हाला सायुज्याचा मुक्ती प्राप्त होईल असं मी म्हणत नाही, असं पैठण निवासी एकनाथ महाराज म्हणतात. पण तुम्ही म्हटलं म्हणणाऱ्याला फळ आहे, ऐकणाऱ्याला काय, ऐकणाऱ्याला तेच फळ आहे का. मी जर मुक्ताईनगर म्हटलं तुम्ही ऐकलं
ऐशी 14 अक्षरे जो ऐके करणेवर तुम्ही जर ऐकलं की उच्चारी मुखाद्वारे मुखाने उच्चारलं तरी आणि कानानं ऐकलं तरी उच्चारी मुखाद्वारे की ऐके करणेवरे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे मुक्ताबाईच्या नावाची शक्ती आहे प्रत्यक्ष परमात्म्याची भेट करून देण्याची सामर्थ्य शक्ती केवळ मुक्ताबाईच्या नावामध्ये असल्यामुळं आपण आई साहेबांना जप करू आणि आपली सेवा पूर्ण करू. या शुभ दिनी श्रावण महिन्याच्या पवित्र दिनी मुक्ताबाई संस्थांची एक वेबसाईट आपण आज खुली करतोय ओपन करतोय आणि त्याचं उद्घाटन या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब यांच्या हातून संपन्न होत आहे. मी आदरणीय संभाजीनाना होळकर जे बारामतीहून या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही विनंती करतो की या वेबसाईटच्या उद्घाटनाप्रसंगी आपण इथं उपस्थित राहावं. स्वतः आज बारामतीहून आदरणीय पवार साहेबांचे ते अत्यंत निकटवर्ती आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य सामाजिक बांधकाम विभाग आणि पुण्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी आदरणीय भैया साहेबांना आणि संभाजीनाना होळकरांना विनंती करतो की मुक्ताबाई संस्थान डॉट म्हणजे वेबसाईटची लिंक आल्या बाजून सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. ही लिंक आज आपण ओपन करतोय. या लिंकच्या माध्यमातून तुमच्या नातेवाईकांपर्यंत मुक्ताबाई संस्थांचे पालखी सोहळ्यातले सगळे व्हिडिओ आपल्याला कशी पावती ऑनलाईन पाठवू शकते याचा प्रत्येक याचं उदाहरण आपलं नाव आपल्या पूर्वजांचं आपल्या वडिलांचं नाव आपला तालुका टोटल आपला एक रुपया हा मुक्ताबाईकडे कसा जातोय हे ऑनलाईन स्वरूप आपल्याला या संस्थांच्या वेबसाईट वरती मिळेल. आपल्याला जर भविष्यामध्ये या सर्व सहकार महर्षी वैकुंठवासी भाऊ यांच्या स्मरणार्थ आपण मुक्ताई मठामध्ये पंढरपूरला एक पत्रकारांना पुरस्कार देतो आणि एक आदर्श वारकरी पुरस्कार मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं इथं आपण सुपूर्द करत असतो. मला असं वाटतं त्या आदर्श वारकरी पुरस्काराचं विवेचन त्या संदर्भातली माहिती गुरुवारी बाबांनीच वारकऱ्यांना द्यावी जेणेकरून आदर्श वारकरी पुरस्कार हा आदर्श वारकरी आपण निवडता कसे त्याचे निकष काय नाही आपण बोला जेणेकरून ही निवड काय आहे सार्थ की कोणाला हा सोहळा मोठा करण्यामध्ये अनेकांचा वाटा आहे. अनेकांचा म्हणजे सामान्य असामान्यापर्यंत विशेष करून त्याच्यामध्ये वाटा आहे पत्रकारांचा. मी 89 मध्ये या सोहळ्यामध्ये आलो. त्याच्या आधी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या इथे येण्याच्या आधी ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यासोबत मी गेलो पंढरपूरला आला तिथे पंढरपूर. त्यावेळेचा सोहळा आणि आजचा सोहळा जर पाहिला लाखोच्या संख्येमध्ये तो सोहळा आतापर्यंत मोठा करण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यात पत्रकार कोण आहे पत्रकार. हा सोहळा सुद्धा आपला प्रस्थान आगमन सोहळा आपण पंढरपूर रस्त्याने जात होतो
पण सगळी पत्रकार मंडळी रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून आपल्या लेखणीद्वारा घराघरामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, घरात नाही प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हा सोहळा पोहोचवण्याचं काम करत होते. ती एक अदृश्य शक्ती आहे. पत्रकार म्हणजे ही एक अदृश्य शक्ती आहे. त्या शक्तीने हा सोहळा व्यवस्थितपणे त्या घरामध्ये पोहोचून पत्रकाराच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या अंतःकरणात पोहोचवला. त्या पत्रकारांचे खूप आभार आहेत, धन्यवाद आहे. आज आम्ही त्यांना आईसाहेबांचं श्रीफळ देतो. श्रीफळ म्हणजे ते मुक्ताबाईंचं फळ आहे, मुक्ताबाईंचा प्रसाद आहे. आणि मुक्ताबाईंच्या प्रसादामध्ये फार मोठी शक्ती आहे. आणि तो प्रत्येका भविष्यामध्ये आपण सुद्धा त्यांचा एक पुरस्काराचा विचार जसा आपण पंढरपूरला करतो, तो पत्रकार सोहळा पत्रकार संघाच्या वतीनं करतो आपण भाऊच्या नावाने, तसा पुरस्कार इथं सुद्धा आपण देऊ. आता कोणाला द्यायचा? सगळे पुरस्काराचे प्राप्त इथं पत्रकार आहेत. मला असं वाटतं सगळ्यांना पुरस्कार दिला पाहिजे. पण सगळ्यांना पुरस्कार दिला एकाच वेळेस आणि एका दिवशी तर त्या पुरस्काराचं काही व्हॅल्युएशन राहत नाही. आणि तो कोणाला द्यायचा? माझ्या दृष्टीने ते सगळेच पात्र आहेत. इतक्या पात्र त्यांनी दिल्या, ते पात्र आहेत. पण कोणाला द्यायचा? सर्वांमुखानं आपण एक त्याचं ठरवू. आणि संस्थाच्या वतीनं अरुणदादा असतील, भायासाहेब असतील, त्यांच्या वतीनं आश्वासन देतो की या भविष्यामध्ये सुद्धा एक चांगला आदर्श पत्रकार पुरस्कार कुठल्याही संस्थांतर्गत देण्याचा प्रयत्न करू. येत्या कालावधीमध्ये त्याची घोषणा करू. आज आपण ज्या वारकरी, आदर्श वारकरी म्हणजे आता आमचा आनंद वारकरी आहे. किती सुंदर आनंद आहे आमचा. हर्षराज, तो हर्षवर्धन आनंद वारकरीच आहे, म्हातारे लहान. पण आदर्श या शब्दाचा अर्थ आहे वारीला जाणे. प्रत्येक वारीला संताची वारी, देवाची वारी. आता माझ्यासोबत जे वारकरी होते, आमचे कैलास भाऊ, दिलीप भाऊ, आमचे गजानन भाऊ, असे आदर्श वारकरी. म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि उशिरा लवकर झोपणे, लवकर उठणे, 9 वाजता झोपणे, जवळ 2:30-3 वाजता उठणे, आंघोळ करून आहे त्या परिस्थितीत टँकरवर थंड पाण्यामध्ये आंघोळ करून काकडाला हजर राहणे, पूर्ण काकडा करणे. काकडा झाला की शिटी वाटल्यावर आपलं सगळं आटपून ज्ञानोबा तुकाराम 6ला प्रस्थान करणे, दिंडीमध्ये चालणे, चालताना भजन करणे. भजन करत असताना आपल्या वारकरी संप्रदाय कुठल्याच प्रकारचं गालबोट लागणार नाही त्याची काळजी घेणे. पोहोचल्यानंतर आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वारी करणे. आणि विशेष करून संत ज्ञानोबा तुकोबा आणि आदर्श मानून, पांडुरंग आपलं इष्टदैवत मानून वारकरी संप्रदाय प्रस्थांतरी काकडा, हरिपाठ किंवा गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत त्याचा अध्ययन करून तो आदर्श निर्माण करणे. आणि तो आदर्श शेवटच्या श्वासापर्यंत जपून इतरांपर्यंत पोहोचवणे, त्याचा आदर्श निर्माण करणे. असे आदर्श वारकरी, आता माझ्या दृष्टीने सगळे आदर्श वारकरी होतो आम्ही, पण विचारायला सांगितलं. पण त्या पद्धतीमध्ये आता त्यांचं आयुष्य फार कमी राहिलं. म्हणजे कमी म्हणजे आता कोणाला किती आयुष्य आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी फार तळमळीने अगदी 4 वाजता म्हणजे 4 वाजता, 3 वाजता म्हणजे 3 वाजता दिंडी काढण्याचं काम, पोहोचवण्याचं काम, कीर्तन, मृदंग, त्या मृदंगाला गणी, आमचे लक्षण मोहनी खूप चांगलं काम केलं. सगळ्यांनीच कार्य केलं. हे त्याचा नवे खेळ म्हणून. आणि अशामध्ये सगळेच पुरस्काराचे पात्र असताना आपण या वर्षीचा आदर्श पुरस्कार रतिराम महाराज नागरूत खामखेडा यांना देण्याचं ठरवलेलं आहे. रतिराम महाराजांना विनंती आहे त्यांना हा संस्थांचा आदर्श पुरस्कार, कारण त्यांनी कुठल्याच प्रकारची तडजोड आपल्या जीवनामध्ये केली नाही. आणि म्हणून आदर्श असे वारकरी विचार, कुठल्याच प्रकारचं शेपक म्हणायचं नाही आणि कोणाला म्हणू द्यायचं नाही. ऐका. आणि विशेष सगळ्याची काळजी. मी पायी चालत होतो, आमच्या रतिरामबा तुम्ही जेवले की नाही, छत्री तुमच्या डोक्यावर आहे की नाही, सगळ्यांची काळजी. हा फुल एनर्जी मध्ये. म्हणजे हे तरुण नाही, कोण आहे? माझी तरुण आहे. म्हणजे तरुण नसतानाही, माझी तरुण असताना ते त्या आदर्श निर्माण करून चांगल्या प्रकारचा पुरस्कार हे त्यांना देऊन आपण सन्मानित करू. आणि त्यांच्याकडून अशाच प्रकारचे पुरस्कार स्वरूप आहे 5,000 रुपये नगदी, 5100 रुपये आणि 11,000 वाढले तसे भाव. मागच्या वर्षी 5 होते, 11,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र आणि सगळं सन्मानपत्र त्यांना देण्यात येईल. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे सांभाळलं, खरं मी रतिरामबाचे महाराज जातो मी मृदंग आणायला, मानधर सुद्धा जाईल. ऐका. त्यांना आरोग्याच्या दृष्टीने किडनीचा आधार आहे. कधी त्यांची ज्योत मावळेल ते सांगता येत नाही. आमचे रतिरामबाबा चंचल आणि चपळ आहे. चंचल म्हणजे एक काम सोडून दुसरं कामाला जातात, त्याला चंचल म्हणतात. ऐका. पहिलं काम आटपून दुसरं काम सुरू करतात, त्याला चपळ म्हणतात. यांच्याजवळ दोन्ही गुण आहेत, चंचलही आहे
चपळे आहेत तुकोबारात बहुत चंचल आणि चपळ आमचे रजराम शास्त्री आणि म्हणून त्यांच्या ह्या गुणाने त्यांना हा म्हणजे कोठेही कधी पाहिजे तर कधी मृदंगाचा म्हणजे चांगल्या प्रकारचा आदर्श वारकरी संप्रदायामध्ये त्या महात्म्यांनी निर्माण केला. त्यांना किडनीचा आजार आहे, डॉक्टर माझ्या सोबत आहे, किडनीचा आजार आहे, त्यांची औषधी म्हणजे जेवणापेक्षा जास्त औषधी घेतात, तर तरी सुद्धा डॉक्टर जे सांगितलं किडनीवर सूज आहे, तुमच्याकडून दगदग होत नाही, तरी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून संप्रदायाचा विचार जोपासून एक आदर्श निर्माण केला. आदरणीय भैयासाहेब अरुणदादांना विनंती आहे त्यांच्या या आपल्या या तळमळीचा आपण कटाक्षाने दखल घेतली आणि त्यांना आदर्श पुरस्कार दिला. दादांच्या आवडीचे आहेत ते, दादा त्यांचा काकडा ऐकण्याकरता सकाळी घरी येतात आणि सर्वांच्या आवडीचे असलेले आमचे रजराम बाबा शास्त्री त्यांना हा पुरस्कार. आदि शक्ती मुक्ताबाई की ठेवलेली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुरुष गट, महिला गट आणि बाल गट. या पुरुष गटामध्ये, महिला गटामध्ये आणि बाल गटामध्ये प्रत्येकी 3-3 बक्षीस, क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 लक्षपूर्वक ऐका. महिला गटात 3 आणि बाल गटात 3 अशी 3-3 बक्षिसं ठेवलेली होती. किती बक्षीस आहे आणि कोणाकडून ते बक्षीस आहे एकदा ती जाहीर करतो, आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. बाल गटामध्ये 3रं बक्षीस ज्यांनी दिलेलं आहे त्या बक्षिसाची रक्कम आहे 2222 आणि ते ज्यांच्याकडून बक्षीस दिलं जातं श्रीमती शशिकलाबाई रमेश सोरवणे जांभूळदाबा, मुक्ताई बॅनर लॅबचे ते मालक आहेत, त्यांनी कृपा करून इथं हजर राहायचंय. श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज पाटील विटवेकर, चांगले उत्तम गायक आहेत, वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहेत आणि मुक्ताबाईचे ते वारकरी आहेत. त्यांच्याकडून बाल गटातलं द्वितीय बक्षीस 3333 रुपये दिलं जातं. ते आहे गणेश महाराज पाटील विटवेकर. मी यांना विनंती करतो जेणेकरून आपला वेळ जाणार नाही आणि माहिती सगळ्यांना होईल, त्यांनी इथं उपस्थित राहायचंय. आणि बाल गटामध्ये प्रथम बक्षीस आहे 5555 रुपये. ते देणारे दाते आहेत यशराज कन्स्ट्रक्शनचे मालक, मुक्ताईनगर इथले रहिवासी श्री दीपक साळुंके. त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आता बाल गटाचे तिन्ही दाते इथं आपण बोलावलेले, अधिक वेळ न घालवता बाल गटातले 3 बक्षीस मी आपल्या समोर जाहीर करणार आहे, पण तद्वत ते तिन्ही या तोपर्यंत. उत्कृष्ट देखावा आज या दिंडी स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडे पाहायला मिळाला ते मुक्ताई महिला भजनी मंडळ पिंपरी आकारवत आणि अहिल्यादेवी हरिपाठ भजनी मंडळ मुक्ताई नगर. एकदा जोरदार टाळी या दोघी माता मौल्यांकरता आपण वाजवायची आहे. मुक्ताबाईचे खूप आशीर्वाद त्यांना मिळो ही सदिच्छा शुभकामना आणि ही प्रार्थना सुद्धा आपण ही प्रार्थना सुद्धा या ठिकाणी करूया. मी विनंती करतो मुक्ताबाई महिला भजनी मंडळ पिंपरी आकारवत यांच्या कोणीतरी प्रतिनिधी इथे यायचा आहे, त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस, खूप सुंदर देखावा त्यांनी पालखी सोहळा आगमनामध्ये आणला म्हणून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी आपण सुपूर्द करतोय. महिलांपैकी कोणीतरी प्रतिनिधी पुढे या. मुक्ताई महिला भजनी मंडळ पिंपरी आकारवत. आगमन सोहळा समिती, ज्या समितीने ही खूप चांगली तयारी या आगमनाची केली, भोजनाची केली, त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा प्रोत्साहनपर बक्षिसाचा प्रोत्साहनपर 2 बक्षीस त्यांनी या ठिकाणी दिलेले. एकदा आगमन सोहळा समिती करता सर्व सदस्यांकरता आपण जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचंय. चला प्रोत्साहनपर बक्षीस द्या. मुक्ताई महिला भजनी मंडळ पिंपरी आकारवत. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री आदिशक्ती मुक्ताबाई की. मुक्ताई महिला भजनी मंडळाने खाली बसायचं आहे. अहिल्यादेवी भजनी हरिपाठ भजनी मंडळ, या हरिपाठ भजनी मंडळाचे जर कोणी प्रतिनिधी असतील या. वा, उमेश महाराज ठोके त्या भजनी मंडळाचे प्रतिनिधी आहेत, समोर या. आगमन सोहळा समितीच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षीस. टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. आगमन सोहळा समितीच्या सदस्यांना विनंती आहे की आपणही समोर थांबा. सोहळ्यातील ते धारकरी वारकरी आहेत त्या बाल गटाला प्रोत्साहन मिळावं म्हणून 3 बक्षीस आहेत. त्यातलं तृतीय क्रमांकाचं बक्षीस ज्याची रक्कम आहे 2222 रुपये आणि ज्याचे दाते आहेत मुक्ताई बॅनर लॅबचे मालक
श्रीमती शशिकलाबाई रमेश सोनवणे त्या इथे उपस्थित आहे. ते तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे मुक्ताई दिंडी क्रमांक 7 संत मुक्ताई मालगट आहे ना मुक्ताई कन्या भजनी मंडळ म्हैसवाडी दिंडी क्रमांक 9 यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे. मी त्यांना विनंती करतो मुक्ताई कन्या भजनी मंडळाचे कोणी इतर सदस्य असतील तर त्यांनी एका जणांनी येऊन ते बक्षीस आपलं स्वीकारायचंय. त्याबद्दल त्या बरोबर त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी आपण त्यांना सुपूर्द करतोय. मुक्ताई कन्या भजनी मंडळ म्हैसवाडी तृतीय क्रमांक. बक्षिसाची रक्कम आहे 2222. शशिकलाबाई रमेश सोनवणे जांभूळदाबा मुक्ताई बॅनर लॅबचे त्या आपल्या भगिनीसाठी त्यांना मुक्ताबाईचे खूप आशीर्वाद मिळो ही प्रार्थना या निमित्तानं करूया. ₹20 आणि जे बक्षीस देणारे जाते आहेत हरिभक्तपरायण गणेश महाराज पाटील विटवेकर. गणेश महाराज आले असतील तर आपण पुढे या. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ते जात आहे संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था बाल भजनी मंडळ दिंडी क्रमांक 2 यांना ते बक्षीस जात आहे. संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था बाल भजनी मंडळ कोथळी इथं जी संस्था चालू आहे 4 ठीक आहे. बक्षीस दुसरं आहे दिंडी क्रमांक इथं दिंडी क्रमांक चुकून लिहिला गेला 2 तो दिंडी क्रमांक 4 आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था बाल भजनी मंडळ केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई यांच्या पुढाकारातनं वारकरी शिक्षण संस्था इथं त्यांनी चालू केली आणि ती संस्था आमचे अमोल महाराज कासलीकर वारकरी शिक्षण संस्थेचे ते विद्यार्थी आहेत आणि गुरुवारी हरणे बाबांच्या मार्गदर्शनाने त्यांना खूप चांगला विवेक खूप चांगली सद्बुद्धी मुक्ताबाईंनी दिली आणि त्यांच्या हातून ही लेकरं घडवण्याचं काम होत आहे. त्यांना साथीला आमचे लीलाधर भाऊ पाटोळे सुद्धा संगीतच्या वाघोडा तालुका मलकापूर प्रथम क्रमांकाचं बक्षीस या मंडळींनी मिळवलेलं आहे. दिंडी क्रमांक त्यांचा 7 होता आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं शिस्तीत मुगलन करतात. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपली लेकरं तयारी करून मोठ्या आनंदाने उत्साहाने मी मुक्ताबाईच्या स्वागताला जाते या भावनेनं ती सगळी मंडळी इथं आलेली आहे. संत मुक्ताई कन्या बाल भजनी मंडळ वाघोडा तालुका मुक्ताईनगर मलकापूर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ₹5,555. टाळ्यांची कमतरता करू नका. कौतुक करा लेकरांचं. आरोचं पाणी योगेश मनसोटे जे मुक्ताईनगर शहरामध्ये या माऊली अक्वाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडून ₹5,555 बक्षीस आहे. त्यांचे वडील योगेश भाऊंचे वडील इथे उपस्थित आहे. पालखी सोहळ्याला आताही त्यांनी पाणी वाटप रस्त्याने केलं ते उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण ते बक्षीस आपल्या हातून सुपूर्द करायचं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस ₹5,555. महिला भजनी मंडळाला ते बक्षीस ते ठरलेलं आहे आणि ते ज्यांनी मिळवलं मरी माता महिला भजनी मंडळ 4 ठाणा दिंडी क्रमांक 46 यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे ₹5,555. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. कोण प्रतिनिधी आहे मरीमाता महिला भजनी मंडळ 4 ठाणा? कोणी आहे का 4 ठाणा भागातलं? त्या वर्षीपासून त्या कोणती बाई याला म्हणतात मी जे बोलून गेलो ना 19 वर्ष झाली त्या आगमनाला मुक्ताबाईच्या येतात. याचा अर्थ त्या काय बक्षिसाच्या हेतून येतात का? पण 19 वर्ष सातत्यानं मुक्ताबाईच्या स्वागताला गेलं पाहिजे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज मात्र प्रासादिक स्वरूपामध्ये मुक्ताबाईचा प्रसाद बक्षिसाच्या माध्यमातून त्यांना मिळतोय ₹5,555. ₹777 जे कैलासवासी चिंतामण उकरडू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गजानन पाटील पिंपरी पंचम यांनी दिलेला आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ त्यांनी ₹7,777 बक्षीस जाहीर केलं होतं आणि मी पुरुषोत्तम भाऊ यांच्या वतीनं ते बक्षीस त्यांनी द्यावं अशी त्यांची सूचना आहे. पुरुषोत्तम भाऊ या ठिकाणी हजर आहे. आपल्या आगमन सोहळा समितीचे पुरुषोत्तम भाऊ सदस्य आहेत. मी विनंती करतो द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांना जात आहे त्या आहेत मुक्ताई महिला भजनी मंडळ पिंपरी आकारोद दिंडी क्रमांक 51
7,777 रुपये. मुक्ताई महिला भजनी मंडळ पिंपऱ्या करून. वा, एकदा टाळी वाजवा जोरदार. हाकेच्या अंतरावर आपल्या पंचक्रोशी परिक्रमेच्या आतलं ते गाव आहे. खरोखर पंचक्रोशी परिक्रमेच्या आतली जी गाव आहे यांनीच तो देखावा सुद्धा अत्यंत सुंदर केला होता. ही सगळी जी गाव आहेत 111 रुपये जे बक्षीस मिळवण्याचं स्वप्न या पालखी सोहळ्यातल्या महिला भजनी मंडळाला प्रत्येकाला होतं. पण ते प्रत्येकाचं जरी पूर्ण होत नसलं तरी ज्यांचं पूर्ण झालं त्यांच्याकरता आपण जोरदार टाळी वाजवायचे. आणि ते त्यांचं पूर्ण झालं. संत वियोगी महाराज भजनी मंडळ पलसोडा तालुका संग्रामपूर विदर्भ प्रांतामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे. ते देणारे जाते धनंजय हैदराबादकर मुक्ताईनगर. जोरदार टाळी वाजवा. बक्षिसाच्या मानाने 11,111 रुपये. पुरुषोत्तम भाऊ आणि सगळे आगमन सोहळ्याचे सहकारी हे बक्षीस या ठिकाणी सुपूर्द करतील. धनंजय हैदराबादकर यांच्याकडून ते बक्षीस आहे. निवृत्ती होऊया. पुढे या. कोणीही जाऊ नये घराच्या दिशेला, कारण प्रत्येक दिंडीला आपल्याला पण क्रमांकातलं बक्षीस जरी मिळत नसलं तरी प्रत्येक दिंडीला प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे. तरी आपलं प्रोत्साहनपर बक्षीस आणि आपलं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय इथून कोणीही जाऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे. जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. पुरुषोत्तम 55 रुपये. माफ करा. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 5,555 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 7,777 रुपये. आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 11,111 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस देणारे जाते आहेत हरिभक्त परमेश्वरी रामभाऊजी झांबरे नांदुरा. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय. ते नसतील तर त्यांचं बक्षीस आदरणीय संदीपदादा पाटील यांनी ते बक्षीस आपल्या हस्ते सुपूर्द करायचं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस जे पुरुष गटातून जात आहे. कोणाला जात आहे का नाव आपण सगळ्यांनी जरूर ऐका. हनुमान भजनी मंडळ बेलाळ तालुका मलकापूर. ही बक्षीस विदर्भ प्रांतामध्ये गेलेलं आपण एकदा जोरदार टाळी वाजवू. कारण विदर्भातली सगळी मंडळी मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्यामध्ये आगमनाकरता आलेली असतात. पहा आप्पा दिंडीत ज्या बक्षिसाचे दाते श्री प्रल्हादराव पाटील मोरगाव. मी त्या बक्षीस ज्यांना जात आहे 7,777 रुपयाचं बक्षीस ज्यांना जात आहे त्यांचं नाव घोषित करतो. तालुका मलकापूर, गाव दाताळा आणि भजनी मंडळाचं नाव आहे गजानन महाराज भजनी मंडळ दाताळा. यांना ते बक्षीस या ठिकाणी आपण सुपूर्द करतोय. मी त्यांना छोटे वारकरी ज्यांचा उल्लेख बाबांनी कीर्तनामध्ये केला. हा आनंद छोटा उत्तम वादक आहे. आणि हर्षवर्धन हे मुक्ताबाईचं उद्याची मुक्ताबाईची लेकरी आहे. हा पंकज महाराजांचा मुलगा आहे. याचे वडील सुद्धा सोबत आलेले आहेत. बघा त्याचे वडील कुठे हो? ते पंढरपूरला घेऊन आले होते वाटचालीमध्ये आणि मुक्ताबाईच्या पालखीला भेटायला आले. एक दिवस त्यांनी मृदंगाची 2 दिवस सेवा केली आणि शाळा असल्यामुळे त्याचे शाळा चालू झाली होती त्याच्यामुळे तो घरी आला. तसंच पंकज महाराजांचा मुलगा वडील चौकदारकीचं काम करतात. आपणही वडिलांच्या समेत वारी केली पाहिजे. वडिलांच्या समेत त्याचं कौतुक केलं पाहिजे की तो पूर्ण कीर्तन समाधी सोहळ्याला पूर्ण कीर्तन उभा राहतो. या वयामध्ये त्याला त्या पोशाख घालण्याचा आनंद आहे. हा आनंद सुद्धा या वयामध्ये महत्वाचा आहे. हा त्यांचा आनंद उद्या त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरणारा याची जाणीव आपण असू द्या. त्या दोघांच्या वतीनं आपण द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देतोय गजानन भजनी मंडळ दाताळा. जेवायला गेले याला म्हणता वारकरी. बक्षिसाची आशा नाही, भोजन अगोदर. एकदा त्यांच्याही करता टाळी वाजवा जोरदार. 1000 काम सोहळ्याआधी स्नान करा, लाख काम सोहळ्याआधी दान करा आणि कोटी काम सोहळ्याआधी प्रभूचं स्मरण करा. त्यातलं एक काम आवरायला ते गेलेले आहेत. ते काम आवरून आल्यानंतर आपण ते बक्षीस त्यांच्याकडे सुपूर्द करू. तुम्ही दोघं मात्र इथंच थांबा. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपण तुमच्या हातून देऊ.
मी विनंती करतो, आज आपले एक विशेष अतिथी आलेले, पाहुणे आलेले आहेत, आपण सगळे तर आहोत, त्यांना बोलावतोय आपण. मी त्यांना विनंती करतो गजानन भाऊ सुरंगे यांना की आपण पुढे यायचं, आपल्या हस्ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस सुपूर्द करायचंय आणि या सोहळ्याकरता साक्षीदार म्हणून बारामतीची जी मंडळी आलेली आहेत त्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संभाजी नानांना विनंती आहे की आपणही या सोहळ्याचे साक्षीदार झालात, आपणही आमच्या सर्व इथं थांबावं. बरोबर हरणे बाबांना विनंती आहे की आपण ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे आपण उभं राहून त्या जवळ थांबून पुरुष गटाचं हस्ते करायचंय. मी 19 वर्ष झाले सतत 11,111 रुपये हे बक्षीस दरवर्षीप्रमाणे आदरणीय आमचे गजानन भाऊ सुरंगे देत असतात. 19 गुणेला 11,111 जरी केलं तरी चक्कर येण्याची वेळ येईल, इतकी मोठी रक्कम आहे. आणि त्यांनी सांगितलंय जोपर्यंत ही स्पर्धा चालू आहे तोपर्यंत हे बक्षीस माझ्याकडेच असेल. मुक्ताबाईंनी मला ती सेवा करण्याची संधी दिली. हळूहळू त्या बक्षिसात मला असं वाटतं वाढही होणार आहे. ती वाढ फक्त आपण आज जाहीर करणार नाही, कारण वाढ जाहीर न करता दिंड्यांची संख्या एवढी झाली की बाबा म्हटले आपल्याला आता हे अंतर वाढवावं लागतं की काय, मलकापूरून चालू करावं लागतं की काय, पालखी सोहळे एवढी गर्दी. पहिली दिंडी परिवर्तन चौकात होती तर जवळजवळ 16 दिंड्या नंबर क्रमांकात लागायच्या बाकी होत्या. आम्ही सगळे बाबा म्हणत होता कोणाला सांगता पुढे घ्या पुढे घ्या, संजी बोला. आता ज्ञानोबा बाबा सांगायचे की चला पुढं. मी फोन केला चला पुढं चालता कुठं, जायला जागा नाही. इतका हा उत्साह ते पावसाळ्याच्या दिवसात खरोखर कौतुक केलं पाहिजे. या मुक्ताबाईच्या लेकरांना मुक्ताबाईने जे दिलं, मुक्ताबाईने जे उपकार केले त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता झालेली ही गर्दी, समर्पणाच्या भावनेतून झालेला उत्साह या ठिकाणी आहे. पुढच्या वर्षीचं बक्षीस त्यांनी सांगितलं जाहीरही करा. पुढच्या वर्षीचं पहिलं बक्षीस 15,555 रुपयाचं पुढच्या वर्षीचं बक्षीस असणार आहे. दिवसेंदिवस हा सोहळा वाढतोय, मोठा होतोय, त्यात बक्षिसाची रक्कम वाढलेली आहे. प्रथम क्रमांकाचं या वर्षीचं अत्यंत मानाचं बक्षीस मुक्ताबाईच्या प्रसादाचं बक्षीस जात आहे. रूपलाल महाराज भजनी मंडळ वरवड बघा, प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. मी रूपलाल महाराज भजनी मंडळाचे सदस्य यांना विनंती करतो की आपण 11,111 रुपये गजाननजी सुरंगे यांच्या हातून आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेऊन जायचंय. संभाजी नाना पुढे आहेत, त्यांना विनंती आपण इथं थांबायचंय. एकदा जयघोष करा सगळ्यांनी. कुंडली श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई की. स्वप्नील भाऊ गुप्ता या ठिकाणी आलेले, त्यांनी सुद्धा पुढे यायचंय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. स्वप्नील भाऊ जय